आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला हे सगळं कसं सुचलं? कारण मी पूर्णपणे बरी आहे हे सिद्ध करण्यासाठी मला काहीतरी करावं लागणारच होतं. आणि तू ते सिद्ध केलेस. चला आता सगळ्यांची काळजी मिटली आणि सगळ्यांना पटलं की जे काही घडत होतं त्यात तुझा काहीच दोष नव्हता. म्हणजे मी तुला खरं सांगू, कोणीतरी हे माझ्या बाबतीत मुद्दाम घडवून आणतंय ह्याचं मला इतकं वाईट वाटलं नाही, पण सतत हे असं घडल्यावर मला माझं निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं ह्याचं मला खूप वाईट वाटलं. आणि जवळपास तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसला होता की मी खरंच वेडी झालीये. आराध्या, घरचे जे काही करत होते ते सगळं तुझ्या काळजीपोटी जरी असलं तरी तुला त्याचा मनस्ताप झालाय हे मला मान्य आहे. एनिवे, हे सगळं कोणीतरी घडवून आणतंय हे कळल्यावर मला जितका राग आलाय ना तितकाच आनंदही झालाय. तू बरी आहेस हे कळल्यावर. अजून काय हवंय मला? पण आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. म्हणजे हे कोण करतंय, का करतंय हे पण आपल्याला शोधायलाच हवं श्रेयस. नाही, ती व्यक्ती तर शोधावी लागेलच, पण तुला काय वाटतंय आपण त्या व्यक्तीला कसं शोधणार आहोत? मला नाही वाटत आपल्याला ते फार शोधावं लागेल. म्हणजे जी कोणी व्यक्ती हे घडवून आणते ती व्यक्ती आपल्या जवळपासचीच व्यक्ती आहे, आपल्यापासून फार लांब नाहीये. असं का वाटतंय तुला? कारण बघ ना, ज्या काही घटना घडल्यात याचाच अर्थ त्या व्यक्तीला आपल्या घरातल्या छोट्या छोट्या डिटेल्स माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, आपलं वॉर्डरॉब, माझी फोन ठेवण्याची जागा, आपण शॉपिंगला गेलो होतो ते डिटेल्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फार्म हाऊसला निघालोय. म्हणजे कधी, कुठे, कसं, ह्या सगळ्या डिटेल्स त्याच व्यक्तीला माहिती असू शकतात जी व्यक्ती आपल्या जवळपास आहे, आपल्या अवतीभोवती आहे. करेक्ट ऑब्झर्वेशन आहे तुझं. आता मी फक्त ते डॉक्टर येण्याची वाट बघते. आराध्या, हे सगळं कोण करतंय एकदा मला कळू दे, मग बघ मी त्या माणसाचं काय करतो ते. संजय, अक्षय डॉक्टरांना भेटायच्या आधी आम्हाला डॉक्टरांशी बोलायचंय, कळतंय का तुला? हो ताई, मी तोच प्रयत्न करतोय ताई. तू प्रयत्न करू नकोस. आय वॉन्ट रिझल्ट. ताई, मी डॉक्टरांना फोन करतोय. मला कळतंय ताई, तुला खूप टेन्शन आलंय. तू ना फालतू बोलू नकोस. तू डॉक्टरांना करेक्ट कर. हो ताई, फोनच लागत नाहीये. फोन लागत नाहीये. ताई, अक्षय जर डॉक्टरांना भेटला आणि डॉक्टरांनी अक्षयला जर सगळं खरं खरं सांगितलं, ताई सगळ्यांना कळेल की आराध्याला भास वगैरे काही होत नव्हते, तिला वेडबीड काही लागलं नव्हतं, हे सगळं तुझंच, म्हणजे आपलंच प्लॅनिंग होतं. ताई, सगळ्यांना कळलं तर हरकत नाही, पण अक्षय आणि श्रेयसला कळता कामा नये, नाहीतर आपलं काही खरं नाही. ताई, तू आजवर आम्ही जे काही केलं ते कधीच आमच्या मुलांना कळलेलं नाही, आणि आता सुद्धा आराध्याची जी काही अवस्था आहे त्याला आम्ही जबाबदार आहोत हे सुद्धा त्यांना कळता कामा नये. नेव्हर. हो ताई, पण हे सगळं थांबवायचं कसं? यावेळी तुझ्या सुनबाईने जरा जास्त डोकं लावले. आय नो, तिला सोडणार नाहीच आहोत आम्ही, पण आता ह्या सगळ्या प्रकरणात आमच्यावर कुणाचाही संशय आला नाही पाहिजे यासाठी काय करायला हवं ना त्याचा विचार करायचा आहे. ऑफकोर्स. ताई, काही सुचलं का? ऑफकोर्स. अरविंद, मला सारखं वाटतंय आपण कुठेतरी चुकतोय. असं का वाटतंय तुम्हाला? राहून राहून माझ्या मनात विचार येतोय, पण तो तुला बोलावा की बोलू नये असा प्रश्न पडलाय. आई, तुमच्या मनात जे काही आहे ना ते बोला ना. आज आपल्याकडे डॉक्टर आला होता, तेव्हा आराध्याने हुशारीने जे काही घडलं ते रेकॉर्ड केलं आणि आपल्या मनातला तिच्याबद्दलचा संशय दूर केला. बरोबर? म्हणजे आराध्याने जे काही घडलं खरं घडलं त्याचा पुरावाच दिला ना. अरविंद, यावेळेला जे काही घडलं त्याचा आपल्याला पुरावा मिळाला, पण यापूर्वी जे काही घडून गेलं त्याचे पुरावे कुठे आहेत आपल्याकडे? हे मात्र 100% खरं आहे. आई, हे जे कोणी करतंय ना ते मुद्दाम करतंय. ती व्यक्ती एकतर ओळखीची आहे किंवा आपल्या घरातली असू शकते. ती ओळखीची असेल, घरातली असेल, ती आपल्या घरातल्या नोकर चाकरांना पैसे देऊन फितवतीये.
आपलंसं करते. आपण नम्रतेला काढून टाकलं, तसंच आपण वॉचमनला आणि ड्रायव्हरला सुद्धा काढून टाकू. पण त्याच्याऐवजी जे कोणी येतील त्यांना ही व्यक्ती पैसे देऊन आपलंसं कशावरून करणार नाही? अहो आई, आजकाल पैसाच खरी गरज आहे. पैशाच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो. प्रामाणिकपणा, सच्चेपणा, खरेपणा जे करू शकत नाही ना, ते पैसा करून दाखवतो. अरविंद, खरं सांगू, माझा यशोधरेवर सुद्धा विश्वास उरलेला नाहीये. आई, तुम्ही जे काही बोललात ना, ते बोलण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. आज तुम्ही बोललात, मला तर असं वाटते आई, या सगळ्या मागे ना यशोधराच आहे. ती वाटते तेवढी साधी सरळ नाहीये, हे तुलाही माहितीये आणि मलाही माहिती. अगदी बरोबर बोललात तुम्ही. तिचं वागणं ना सध्या मला जरा विचित्र वाटतंय. म्हणजे कधी ती आराध्याच्या बाजूने असते, कधी आराध्याच्या विरुद्ध असते. इशिता आणि अक्षयच्या लग्नाला तिने सरळ सरळ परवानगी दिली. हो ना. म्हणजे हे सगळंच जाणवत होतं मला, खटकत होतं, फक्त बोलण्याचं धाडस होत नव्हतं. आज तुम्ही बोललात ना, ते पटतंय मला. या सगळ्या प्रकरणामागे यशोधराच आहे. मलाही. आता तो डॉक्टर आला आणि त्याने सगळं सत्य सांगितलं आणि त्याच्या मागे ही आहे असं जर मला कळलं तर मी तिला माफ करणार नाही. हा आई, मी पण ठरवलंय, या वेळेला यशोधरेला माफी नाही. यश, यशोधरा सर नाही. यश, कुठे लपून बसलीयस? बाहेर ये. मोनिशा, काय चाललंय? हा हा का असा आरडाओरडा करतेस तू? का? मला इथे बघून शॉक बसला. अक्षयच्या आणि इशिताच्या लग्नाची जेव्हा न्यूज ऐकली तेव्हा मलाही असाच शॉक बसला होता. हे बघ, तू जरा शांतपणे बस, आपण बोलूया. काम. मला तुझ्याशी काहीही डिस्कस करण्यात इंटरेस्ट नाहीये. तू तुझा दिलेला शब्द मोडत नाहीस ना, मग का असं वागलीस? का माझ्या शनू बेबीच्या लाईफशी वारंवार खेळत असतेस तू? एक मिनिट मोनिशा, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. तू गैरसमज करून घेतेस आणि इथे असं येऊन आरडाओरडा करणं, हाऊ सेन्सिबल इज दॅट? काय प्रयत्न करतेस तू? आमच्या कुटुंबासमोर हे असा तमाशा करण्याचा काय अर्थ आहे? यश, हे असं बोलायला तुला जरा सुद्धा काही वाटत नाही का ग? मीडियामध्ये ही न्यूज सगळीकडे पसरली आहे. तुला काय वाटलं माझ्यापर्यंत ही न्यूज पोहोचणार नाही? आणि माझ्या शनू बेबीने काय नाही केलं ग? हा, तिचं राहणीमान, वागणं, बोलणं सगळं चेंज केलं. कोणासाठी? तुझ्यासाठी आणि अक्षयसाठी. आणि तुम्ही लोकांनी काय केलं? शेवटी आम्हाला फसवलंच ना. आता मला सांग, समाजामध्ये तिची काय इमेज राहिली? बोल ना. आता का गप्पा बसलीस? मोनिशा, हे बघ, तू निघ इथून. या विषयावर आम्हाला काहीही बोलायचं नाही. आम्हाला खूप महत्वाची काम आहेत. माझ्या शनू बेबीच्या लाईफ पेक्षा मला काहीही इम्पॉर्टंट नाहीये. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. रिअली? हे जे सारखं सारखं तू आम्हाला सांगतेस ना की शनायामध्ये खूप मोठा बदल घडलाय, असं काही झालेलं नाहीये. आमच्यासाठी तिने स्वतःमध्ये चेंज आणलेलं नाहीये. ती बदलली आहे पैशांसाठी, प्रॉपर्टीसाठी. ओ अच्छा, म्हणून तू हे असं वागतेस का? पण ह्याचे परिणाम खूप वाईट होतील. तुला अक्षयचं लग्न शनायाशी लावून द्यावंच लागेल ऍट एनी कॉस्ट. ते शक्य नाहीये मोनिशा. आमचं ठरलंय, आमच्या अक्षयचं लग्न इशिताशीच होणार. चला या डॉक्टर, या चला. अहो चला 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 चला. अहो चला. काय चाललंय? काय कोणी मला सांगेल का? सांगणार ना, सगळं सांगणार तुम्हाला. साईन वगैरे हवी होती का? नुसतं लेटर पाठवून दिलं असतं तरी मी सही करून दिली असती. त्याचं काय ना, माझं फार ब्लड लॉस झालंय. मला विकनेस पण खूप आहे हो, म्हणून. ओ, फारच वाईट झालं हो. बघ किती त्रास होतोय त्यांना. नाही डॉक्टर, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आता तुम्हाला असं काही दाखवणार आहे जे बघितल्यावर तुमचा सगळा थकवा पळून जाईल. म्हणजे मला काही कळलं नाही. कळेल कळेल डॉक्टर, सगळं कळेल. जरा जरा पेशन्स ठेवा ना. इशिता, हो. या डॉक्टर, बघा. डॉक्टर, डॉक्टर,
कुठे चाललंय? थांबा थांबा, म्हणलं होतं ना तुम्हाला. मला सोडा प्लीज. पेशंट्स वाट बघतात माझी. का अजून कोणाला वेडे ठरवायचंय का तुम्हाला? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मला सोडा हो. आता तुम्हाला तेव्हाच सोडणार जेव्हा तुम्ही खरं काय ते सांगणार. का केलं असं? आणि कोणाच्या सांगण्यावरून केलंय? कुणी पैसे दिले होते, किती पैसे दिले आणि कोणाचा प्लॅन होता हा? मला जाऊ द्या, मला सोडा. माझा याच्यात काहीच हात नाही आहे. बर ठीक आहे अक्षय, जाऊ दे त्यांना. ठीक आहे. नाही, आपण एक काम करू, आपण हे पुरावे पोलिसांना देऊया, मग ते त्यांच्या पद्धतीने विचारतील. जा डॉक्टर, तुम्ही जा, निघा. असं काही करू नका. माझी प्रॅक्टिस बंद होईल, माझं क्लिनिक बंद होईल. मी बोललो ना तुम्हाला, माझा याच्यात काहीच हात नाही आहे. काय होतंय? खुर्ची काय होतं डॉक्टर? डॉक्टर रिलॅक्स व्हा, शांत. आम्हाला माहिती आहे हे तुम्ही स्वतःहून केलं नाहीये. डॉक्टर आहात ना तुम्ही? लोकांचा जीव वाचवायची शपथ घेतलीये. मग खरं खरं सांगा, कोणी केलंय हे? हो, मी काहीही केलेलं नाहीये. आम्हाला माहिती आहे तुम्ही काहीच केलं नाहीये. कोणीतरी तुमच्याकडून करून घेतलंय. कोणी करायला सांगितलंय सांगा. डॉक्टर, मी तुम्हाला विचारते, कोणी करायला सांगितलंय? प्लीज सांगा. डॉक्टर, मी तुमच्याशी बोलते, खरं खरं सांगा ना, तर श्रेयस खरंच पोलिसात जाईल. मोनिशा, माझ्याकडे असे का बघताय सगळे तुम्ही? मी काही नाही केलेलं. डॉक्टर काय म्हणतायत? हा कोण? कुठला डॉक्टर? माझ्यावर काय आरोप करतोय? माझा या सगळ्याशी काय संबंध? डॉक्टर अजूनही वेळ गेलेली नाहीये. खरं काय ते सांगून टाका प्लीज. हो ना, मला का उठताय या सगळ्यामध्ये? कारण तुम्हीच हे सगळं करायला मला पैसे दिले होते. व्हॉट? काय? मोनिशा आंटीनी पैसे दिले? वाटेल ते बोलू नका. मोनिशा, काय हे सगळं ग? यश प्लीज, माझा यामध्ये काहीच संबंध नाहीये. यांनीच पैसे दिले होते मला हे सगळं करायला. मी त्यांना सांगितलं हे माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही, पण तरी त्या मला बोलल्या की हे तुम्हाला करावं लागेल. पण डॉक्टर ह्या असं का करतील? काय मिळणार आहे त्यांना असं करून? ते मला माहिती नाही, पण ते वारंवार बोलत होत्या की मला यशला संपवायचंय, मला तिचं जीवन उद्ध्वस्त करायचंय, असं काही त्या बरळत होत्या. मोनिशा, आमची बेस्ट फ्रेंड आहेस ना तू, का केलंस ना असं? अहो बोला ना मोनिशा आंटी, मम्मा विचारतायत काहीतरी, उत्तर द्या प्रश्नाचं. माझा प्लॅन वर्क झाला तर सुनेला छळण्याचा आरोप यशोधरावर येईल, ती जेलमध्ये जाईल आणि मगच माझा बदला पूर्ण होईल, असं या बडबडत होत्या. ओ, तुम्ही काही बोलाल आणि सगळेजण विश्वास ठेवतील असं नाहीये. तुम्हाला माहित नाहीये मी कोण आहे ते. मी का खोटं बोलू? मला रिस्क आहे, ह्या मला काहीही करू शकतात. मी खरं बोलतोय. प्लीज आता तरी माझ्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवा. नाही, ही बाई हे करूच शकते. आजवर काय कमी त्रास दिला हिने? मला वाटलं तुमच्यात काहीतरी बदल होईल. हो, तुम्ही आता तरी स्वतःला बदला. म्हणूनच मला शनायावर विश्वास नाहीये.
ह्यांचीच मुलगी आहे ती. तिचं वागणं बोलणं पण खोटच असेल. अक्षय, तू शुद्धीवर आहेस का? काय बोलतोयस तू? मोनिशा, इतक्या खालच्या पातळीला गेलात तुम्ही, आणि तेही स्वतःच्या स्वार्थासाठी. अहो, माझ्या बायकोला वेड्या ठरवायला निघाला होतात तुम्ही. आणि का? तर तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत म्हणून. मोनिशा, अगं तू काय करायला निघाली होतीस हे तुझ्या लक्षात येतंय का? अगं आमच्या सुनेच्या आराध्याच्या आयुष्याशी खेळायला निघाली होतीस तू. हे सगळं करताना आमच्या कुटुंबाची काय अवस्था होते, काय अवस्था होईल ह्याचा विचारही केला नाहीस तू. तुमचे इतके विकृत विचार असतील असं वाटलं नव्हतं मला. श्रेयस, मामा, यांच्याशी काय डिस्कस करताय? यांना काही फरक पडणार आहे का? या उलट आपण असं काहीतरी करायला हवं की यांची आपल्या फॅमिलीकडे नजर वर करून बघायची हिंमत होणार नाही. अक्षय, शुद्धीवर आहेस का? काय बोलतोयस तू? मोनिशा, बरोबर आहे, तेच बोलतोय. यांना या कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी. एक्झॅक्टली. नाही, प्रत्येक वेळी आपण यांना जाऊन दे म्हणून सोडून देतो, पण नाही, आपण सोडून देतो आणि प्रत्येक वेळी या असं काहीतरी वागतात. यावेळी यांना माफ करायचं नाही. अक्षय, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लाव. वेल डन. पोलिसांना फोन करताय? मी तर म्हणते पोलिसांना बोलवाच. आणि हा अक्षय, पोलिसांना सांग येताना आठवणीने 2 बेड्या घेऊन यायला. मोनिशा, इनफ. व्हॉट इनफ? इथे तुझी मुलं मला पोलिसात याची भाषा करताय आणि तुला काय वाटलं मी इथे शांत बसून तमाशा बघत बसेन? हे पण विसरू नकोस यश की तुझे हात दगडाखाली आहेत. अहो, काय बोलताय तुम्ही? यशोधरा, ह्या अशा काय बोलतायत? हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ना ते स्पष्ट सांगा. हो हो, सांगते ना. घाई कसली आहे? तुम्हाला काय वाटलं यशने जे काय एम्पायर उभं केलेलं आहे ते सगळं तिने कष्टाने आणि मेहनतीने केलेलं आहे? ही एवढी सगळी संपत्ती, हे ऐश्वर्य, हे सगळं उभं करताना तिने बरेच गैरव्यवहार केलेले आहेत आणि त्याबद्दल मला सगळं माहिती आहे. आणि फक्त माहितीच नाहीये तर तिच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. इकडे तुम्ही पोलिसांना फोन केला की मी तिच्या विरोधात असलेले सगळे पुरावे पोलिसांना दिलेच म्हणून समजा. मग तुमची फेवरेट मम्मा जेलमध्ये जाणार. आणि तसंही ती याआधी जेलमध्ये गेलेलीच आहे. तिला चांगलाच एक्सपिरियन्स आहे. हो ना यश? श्रेयस, बोलवा, पोलिसांना बोलवा. अक्षय, कॉल कर. पुन्हा एकदा द यशोधरा सरनाईक लॉकअप मध्ये आणि सरनाईक घराण्याचं स्टेटस धुळीला. काय ब्रेकिंग न्यूज आहे. वा, जगातल्या रिचेस्ट पर्सन मध्ये सगळ्यात टॉपला तुझं नाव असावं असं तुझं स्वप्न होतं ना? पण हे तुझं स्वप्न मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही. नंबर 1 होण्याची तुझी महत्वाकांक्षा कधीच पूर्ण होणार नाही. कमाल आहे ग मोनिशा, मनात इतकं सगळं साठवून ठेवलं होतंस. इतकी वर्ष आम्हाला खरंच वाटत होतं की आपण मैत्रिणी आहोत, पण नाही. हे बघ मोनिशा, हा व्यवसाय आम्ही खूप हिमतीने आणि मेहनतीनेच उभा केला. हा मान्य आहे, मान्य आहे. तो करताना आम्ही खूप कॉम्प्रोमाइजेस केलेत, चुकाही केल्यात आणि काही गुन्हेही घडले. पण जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, आमच्या अख्ख्या कुटुंबाला सगळं माहिती आहे. आमच्या हातून काय चुका झाल्यात, काय गुन्हे झालेत, आम्ही सगळं कुटुंबाबरोबर शेअर केलेत. आम्ही पूर्वीच्या नाही राहिलेलो ग. काही दिवस आम्ही मनशांती केंद्रात होतो. तिकडे राहून आल्यापासून ना आमच्यात खूप बदल झाले. पूर्वीसारखं आता चुका ऍक्सेप्ट करणं आम्हाला कठीण जात नाही. ज्या चुका आम्ही केल्या त्याचं प्रायश्चित्तही घ्यायला आम्ही तयार आहोत. काय करणार आहेस तू? आमच्या विरोधातले पुरावे पोलिसांना देणार? आम्हाला कशी अटक होते ते बघणार तू?
ठीक आहे ना, आम्ही तयार आहोत, जाऊ आम्ही जेलमध्ये. पण लक्षात ठेव, आमच्या हातून ज्या चुका झाल्या त्याचे पडसाद आम्ही आमच्या कुटुंबावर नाही पडू देणार, कधीही नाही. आमच्यामुळे आमच्या कुटुंबाला त्रास होणार नाही मोनिशा, आम्ही तो होऊ देणार नाही. इट इज सो सरप्राइजिंग. इतकी वर्ष आम्ही तुला आमची खूप जवळची मैत्रीण मानत होतो, पण नाही. श्रेयस, हिने पुरावे दिले पोलिसांना तर देऊ दे, जाऊ आम्ही जेलमध्ये. पण तुम्ही लक्षात ठेवा, कम व्हॉट मे, हिला माफ करायचं नाही. कारण जेवढे गुन्हे आम्ही केले त्याच्या 4 पट हिने केले. ती टू इट की ते सगळं पोलिसांना कळेल आणि ती सुद्धा जेलमध्ये जाईल. हे बोलताना आम्हाला खूप वाईट वाटतंय मोनिशा, कारण खरंच आम्ही तुला मैत्रीण मानलं होतं. का केलंस तू असं? का अशी वागलीस आमच्याशी, आमच्या कुटुंबाशी? हो, आणि तू काय वागलीस ग? हा, माझ्या मुलीचं ठरलेलं लग्न तू मोडलायस. हे बघा, माझं तोंड उघडायला लावू नकोस. अगं, जे केलं ते तुझ्या माझ्यात होतं ना. तुझ्या मुलीचं लग्न आमच्या मुलाशी आम्ही लावून देणार नव्हतो, त्यात त्या आराध्याची काय चूक होती? तिला का त्रास दिलास? तुला माहितीये गेले काही दिवस त्या पोरीच्या मागे काय लागले? किती त्रास होतोय तिला. अगं, आम्ही सगळे तिला वेडी समजायला लागलो होतो.